आता गोपींनी असा विचार केला की आपली अंतिम गती कोण आहे? कृष्ण. म्हणून आपली अंतिम गती जर कृष्ण असेल तर तो श्रीकृष्ण हा आपला पती व्हावा. स्त्रियांनीच नाही तर पुरुषांचाही पती तोच आहे. पती म्हणजे मालक. पण हा कृष्ण माझा पती होण्याकरता मला काय करावं लागेल? गोपिकांनी विचार केला आणि मग त्यांनी हेमंत ऋतूला प्रारंभ होता बरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर हविष्यान्य सेवन करून एका व्रताचं अनुष्ठान केलं. महिनाभराचं व्रत आहे मार्गशीर्ष महिन्यातलं आणि त्या व्रताचं नाव आहे कात्यायनी व्रत. आता या व्रतामध्ये काय करायचं? सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठा. यमुनेच्या तीरावर त्या जात होत्या आणि कात्यायनी देवीची प्रतिमा करायची. अर्धपादाधिकांनी पूजा करून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. आणि त्या गोपिका काय म्हणत होत्या ऐका. हे महामाये, नंदपुत्र श्रीकृष्ण मला पती मिळवून दे. त्या कात्यायनी देवीकडे म्हणायच्या. अशा प्रकारे महिनाभर हा व्रत चाललं. एके दिवशी नित्य नियमानं त्या गोपिका आल्या, यमुनेला स्नानाकरता गेल्या आणि आपले वस्त्र त्यांनी काठावर ठेवले. यमुनेच्या जलामध्ये स्नान करू लागल्या. तेवढ्यामध्ये आले भगवान परमात्मा. परमात्म्याने त्या यमुनेच्या तटावर त्या गोपिकांनी ठेवलेली जी वस्त्र होती ती वस्त्र आपली घेतली आणि कदंबाच्या झाडावर आपला गेला. आता गोपिका त्या यमुनेमध्ये स्नान करतायत आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या कदंबाच्या झाडावर आवाज देत आहे, हे गोपिकांनो. गोपिका पाहायला लागल्या, अरे कृष्णाचा आवाज आहे. हे गोपिकांनो. त्यांनी पाहिलं कृष्णाचा आवाज दिसतोय. गोपिकांनो, अगं पा तुम्ही स्नान करत आहात, पण ऐका जरा, हे तुमचे जे वस्त्र आहे ना ते वस्त्र माझ्याजवळ आहे. गोपिका आश्चर्यचकित झाल्या. बापरे, आता काय करायचं? म्हणले तुम्ही या, सर्वजणी या, एकेकी या, मला नमस्कार करा आणि वस्त्र घ्या. गोपिकाचा विचार करायला लागला, काय करावं या कृष्णाला? आपण तर याच्या उघड उघड दासी आहोत आणि हा विनाकारण असा त्रास का देतोय? अरे कृष्णा, तुला हे काही शोभत नाही, असं काय करतोय? आमची थट्टा का करतोय? त्यांनी सांगितलं, मी थट्टा नाही करत, मी कोणाचीच थट्टा करत नाही. पण गोपिकांनो, तुम्हाला जर तुमचे वस्त्र पाहिजे असतील तर या आणि घेऊन जा. आता त्या गोपिकांना लज्जा निर्माण झाली. त्यांनी विचार केला, उलट त्या खोल पाण्यामध्ये गेल्या यमुनेच्या आपलं अंगरक्षण करण्याकरता आणि तिथून त्या भगवान कृष्ण परमात्म्याला आणि आर्जव करतात, विनंती करतात, प्रार्थना करतात, हरे दे रे कान्हा, दे रे कान्हा, दे रे सोनी अनलुगडे.
तोड़ी लुगड़ी गिरे काना रे काना थोड़ी लुगड़ी गाना तोड़ी लुगड़ी गोड़ी विनंती करताय आपलं महिला मंडळाचं एक गीत आहे याच्यावर काही म्हणता अशा तालात कोणतं तुम्ही म्हणता की नाही माहिती नाही पण आपल्या खेड्यापाड्यावर अनेक महिला मंडळाचं एक गीत आहे या बाबतीमध्ये त्या काय म्हणतात ऐका ऐक मुकुंदा विनवू कितींदा ऐक मुकुंदा विनवू कितींदा थंडगार पाणी ढोबे बरतरे वस्त्र दे रे गोविंद वस्त्र दे रे गोविंदा वस्त्र दे रे गोविंदा भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात गोपिकांनो तुम्हाला जर वस्त्र तुमचे पाहिजेच असतील ना तर या ना आणि मी तुमची थट्टा करत नाही गोपिकांनो खरंच सांगू का तुम्हाला ऐका आता तुम्ही महिनाभर व्रत केलं पण त्या व्रताचं फल तुम्हाला नाही भेटणार त्या म्हणाला का रे कृष्णा का भेटणार नाही त्याच्याकरता तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायचं आहे तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला फल भेटेल म्हणे कृष्ण झालं तरी काय भगवान कृष्ण परमात्मा सांगतात गोपिकांनो तुम्ही व्रत जरूर करताय पण या यमुनेच्या जलामध्ये तुम्ही नग्न स्नान करताय आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नग्न स्नान हे अमान्य म्हणून आपण स्नान करताना आपल्या अंगावर कुठल्या कुठल्या प्रकारचं वस्त्र असलं पाहिजे लक्षात घ्या कारण ते पातक आहे आपण हे परिणाम पाहत नाही आपण व्रत खूपच करतो पण ते व्रत करताना अनेक काही चुके आपल्या हातून घडतात ऐका चला